नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारा संगीत भूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सव यंदा 1 ते 3 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या महोत्सवात पंडित सुरेश तळवळकर यांना राज्यस्तरीय तसंच निषाद बाकरे यांना युवा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. संगीत भूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सवाची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी तसंच अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राम गणेश गडकरी रंगायतन येथे हा 3 दिवसाचा महोत्सव होणार असून महोत्सवाचं हे 28वं वर्ष आहे. राम मराठे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे 7 ज्येष्ठ कलाकारांचा या निमित्ताने कृतज्ञता सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती श्री संदीप माळवी यांनी दिली. हा महोत्सव विनामूल्य असून रसिकांनी कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद द्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं. यावर्षी महोत्सवात नामवंत आणि ज्येष्ठ कलाकार तसंच नवोदित कलाकार यांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाचा आरंभ शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता राम मराठे यांचे नातू भाग्येश मराठे यांच्या गायनाने होणार आहे. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा होईल. पहिल्या दिवसाची सांगता ज्येष्ठ सरोद वादक सुजात खान यांच्या सरोद वादनाने होणार आहे. शनिवारी ज्येष्ठ वादक भीमन्ना जाधव यांच्या सुंदरी वादनाने आरंभ होणार आहे. त्यानंतर नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांचं नृत्य होईल. त्यांना तबला साथ पंडित मुकुंदराव देव करणार आहेत. तसंच सांगता ज्येष्ठ गायिका शुभा मुदगल यांच्या गाण्याने होणार आहे. 3 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात युवा कलाकार शाश्वती चव्हाण यांचं गायन आणि मंजिरी वाठारे यांचं नृत्य होणार आहे. दुपारच्या सत्रात संगीत मंदारमाला नाटकाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचं दिग्दर्शक पंडित राम मराठे यांचे पुत्र मुकुंद मराठे यांनी केला आहे. तर महोत्सवाची सांगता ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्या आणि ज्येष्ठ गायक संजू अभ्यंकर यांच्या जसरंगी या अनोख्या कार्यक्रमाने होणार आहे. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित राम मराठे यांचे चिरंजीव संजय मराठे, मुकुंद मराठे, ज्येष्ठ कलाकार मारुती पाटील, पंडित मुकुंद देव, विवेक सोनार, होमा उपासनी, अपूर्वा गोखले, कार्यक्रम आयोजक रवी नवले, उमेश बिरारी आणि माहिती व जनसंपर्क अधिकारी श्री रवींद्र मांजरेकर यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. गेली 27 वर्षे आपण पंडित राम मराठे संगीत महोत्सवाचं आयोजन करतो ठाणे महापालिकेच्या वतीने. अतिशय यशस्वीपणे दरवर्षी आपण ह्या महोत्सवाचं आयोजन करतो. हे 28वें वर्ष आहे आणि विशेष म्हणजे पंडित राम मराठे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने विशेष कार्यक्रम यावर्षी आपण आयोजित करतो. नुकतेच आपण त्यांच्या तैलचित्राचं अनावरण केलं. यावर्षी 1, 2, 3 डिसेंबरला पंडित राम मराठे संगीत महोत्सवाचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि यावर्षी आपण मुद्दाम मोठमोठ्या कलाकारांना, दरवर्षी आपण मोठमोठ्या कलाकारांना बोलवतो. यावर्षी आपण कमिटीच्या माध्यमातून माननीय आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या कलाकारांना आमंत्रित केलेलं आहे. पहिल्या दिवशी आपण प्रख्यात सरोदवादक, भारतातील सगळ्यात नामवंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरोदवादक सुजात खान यांचं सरोदवादन ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी आपण सुंदरी वादन हा जो पारंपरिक कला प्रकार आहे उस्मानाबादचे भीमन्ना जाधव यांचं सुंदरी वादन ठेवलेलं आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध कथ्थक नृत्यिका आणि अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांचं कथ्थक नृत्य ठेवलेलं आहे. आणि त्याच दुसऱ्या दिवशी 2 डिसेंबरला आपण प्रख्यात गायिका शुभा मुदगल यांचं गायन आपण आयोजित केलेलं आहे. 3 डिसेंबरला आपण काही ठाण्यातल्या कलाकारांना संधी देतो. त्याचबरोबर दुपारी पंडित राम मराठे यांचं गाजलेलं संगीत नाटक संगीत मंदारमाला हे मुकुंद मराठे जे त्यांचे चिरंजीव आहेत ते सादर करणार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष महाराष्ट्रात मिशन 45+ राबवणार आहेत. तीनही पक्षांचे राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय नेते महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा एकत्रित निर्णय घेतील. तसंच मराठा समाजाला कायद्याच्या आधारावर टिकणारं आरक्षण देण्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे ठाणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळेस ते बोलत होते. यावेळेस महाराष्ट्राचे प्रवक्ते श्री आनंद परांजपे तसंच राष्ट्रवादीचे इतरही मान्यवर उपस्थित होते. येणारी लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील तीनही पक्ष एकत्रित लढतील. महाराष्ट्रात मिशन 45+ ही मोहीम आम्ही राबवणार आहोत. योग्य वेळेस तीनही पक्षातील नेते जागा वाटपाच्या संदर्भातला निर्णय घेतील असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे. दिवाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत अशी माहिती देखील यावेळेस त्यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. कायद्याच्या कक्षात न्यायालयीन निर्णयाच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे असं देखील यावेळेस खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. एक असं आहे की मी जे अगदी थेट राष्ट्रवादीचा मी आज खासदार रायगडमधून आहे, पण तिथल्या बाबतीमध्ये विश्लेषण करताना मी सांगितलं की आम्ही तिन्ही पक्षाचे राज्यस्तरावरचे नेते बसू, केंद्रातलं शीर्षस्थ नेतृत्व त्या संदर्भातला निर्णय करेल आणि जो निर्णय होईल त्याची पूर्णपणाची काटेकोरपणाची अंमलबजावणी आम्ही करू आणि 45+ हे उद्दिष्ट ठेवून आगामी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही ताकदीने एकत्रितपणाने सामोरं जाणार आहोत. आणि सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या कसोटीवरती काही बाबी त्या ठिकाणी स्पष्ट नमूद करत ते आरक्षण त्यावेळेला रद्दबातल ठरवलं. त्यामुळे आता तरांगे आणि त्यांचे सर्व सहकारी जे आज मागणी करत आहेत त्या मागणीला आमच्या सर्वांचा पाठिंबा आहेच. फक्त सर्व मराठा संघटनांचं जे म्हणणं आहे त्या पद्धतीने ते कायदेशीररित्या त्या ठिकाणी टिकावं अशीच आमच्या सर्वांची त्या ठिकाणी भूमिका आहे. मराठीतील सुपरस्टार महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मराठी चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार चतुरस्र अभिनेते तसंच दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गडकरी रंगायतन येथे 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता एका शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल असं देखील यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं. गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीने गंधार गौरव पुरस्काराचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं. यंदा हे 8वं वर्ष आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे तर गेल्या वर्षी सचिन पिळगावकर यांना या गौरव सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले आणि आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे. श्री महेश कोठारे यांना घोषित झालेलं आहे. यावर्षी ते मानकरी ते आहेत. मला हा पुरस्कार त्यांना मिळाला हे घोषित करताना खूप आनंद होतो की अशा माणसाला दिला जातो आहे ज्याचा बाल कलाकार म्हणून गेली 50 वर्षापूर्वी सुरुवात केली होती. छोटा जवान, तुम्हाला चित्रपट आठवत असेल तर छोटा जवान या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. दुसरा राजा रंग हे बाल कलाकार म्हणून महेश कोठारे यांनी काम केलेलं होतं. अप्रतिम चित्रपट होते. म्हणजे गेली 50-55 वर्ष महेश कोठारे काम करतो आहे आणि सातत्याने काम करतो आहे. म्हणजे कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, डिस्ट्रीब्युटर अशी वेगळी काम करतो. एक मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन आयाम त्यांनी आणला. आज 70mm सिनेमा म्हणा किंवा VFX म्हणा किंवा डॉल्बी म्हणा असे वेगळेच ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या महेश कोठारेने पहिल्यांदा आणल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये. आणि अशा माणसाला हा पुरस्कार जेव्हा घोषित करण्यात आला तर मला खूप आनंद झाला. करेक्ट चॉईस. की या सगळी घडलेली कलावंत जी मंडळी आहेत ती सहज घडली आहेत का? त्यांनी केलेली मेहनत आहे, त्यांचा त्याग आहे, त्यामागे त्यांचा संघर्ष आहे, त्यांच्या आयुष्याचा प्रवास आहे. तो सगळा प्रवास त्या दिवशी त्या सगळ्या ह्या बालकलाकारांसमोर किंवा पालकांसमोर आणि नाते म्हणजे त्या सगळ्या नागरिकांसमोर त्या दिवशी साजरा होणार आहे. सत्कार करणं म्हणजे मुळात काय की त्याने केलेल्या कार्याचा गौरव करणं. मग ते कार्य त्यांच्या हातातनं कसं घडलं, त्याने काय कसा प्रवास आयुष्याचा केला असेल, हा सगळा चलचित्रपट म्हणा तो सगळ्या जीवनाचा आपण त्या दिवशी सादर करायचा प्रयत्न करतो. 14 तारखेला
14 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता या गडकरी रंगयात्रेमध्ये हा महोत्सव साजरा होणार आहे सत्कार समारंभाचा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं, आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडोस्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800223466 आणि 180026634666. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्वीकारला जाईल.
निवृत्त न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले, श्री M.G. गायकवाड आणि श्री संदीप शिंदे यांची सल्लागार समिती नेमण्याचा निर्णय झाला असून ही समिती मराठा आरक्षण न्यायालयात टिकवण्यासंदर्भात सरकारला मागासवर्ग आयोग आणि शासनाला मार्गदर्शन करेल. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेण्यास संमती दिल्यामुळे राज्य शासनासमोर चांगली संधी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढाईसाठी आपण स्थापन केलेल्या वरिष्ठ वकिलांच्या टास्क फोर्सची बैठक तातडीने घेण्यात येऊन यामध्ये पुढील न्यायालयीन लढाई लढण्याविषयी निश्चित दिशा ठरवली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह याचिकेवर न्यायालयीन कारवाई सुरू राहील. मात्र तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय फेटाळतानाची निरीक्षणं नोंदवली. तिचा अभ्यास मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती श्री आनंद निरगुडे हे करतील. त्याचप्रमाणे समाजाच्या मागासलेपणाचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, गोखले इन्स्टिट्यूट यासारख्या इतर नामांकित संस्थांकरवी नव्याने सर्वेक्षण करून एम्पेरिकल डाटा तयार करण्यात येईल. मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यात मागील प्रक्रियेतील झालेल्या ज्या त्रुटी नोंदवल्या गेल्या आहेत त्याचं निराकरण करण्यात येईल. मराठवाड्यातल्या जुन्या नोंदी तपासताना उर्दू आणि मोडी भाषेतील कागदपत्रांचं स्कॅन तसंच भाषांतर करून घेण्यात येईल. सर्व जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदारांना उद्याच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सूचना देण्यात येऊन कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आवश्यक ती कागदपत्रांची पडताळणी वेगाने करण्याच्या सूचना देण्यात येईल. मनोज जरांगे पाटील यांनी चर्चेसाठी पुढे यावं, तसंच आंदोलनाच्या वेळेस शांततेचा मार्ग सोडू नये. या संदर्भात चर्चेसाठी श्री जरांगे यांचे जे प्रतिनिधी येणार असतील त्यांच्याशी समन्वय साधून बैठकीचं आयोजन उद्याच राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्याचे निर्देश जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. पण हे जे 1,73,00,000 कागद तपासलेत, केसेस तपासल्यात आणि 11,530 याच्यामधून नोंदी सापडल्यात, ही देखील एक समाधानकारक बाब आहे. आणि म्हणून त्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या कागदपत्रांची तपासणी करून पुढची कार्यवाही देखील सुरू होऊन जाईल. आणि राज्यातील जनतेला देखील मी शांततेचं आवाहन करतो, कारण राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राखणं सरकारची जबाबदारी जशी आहे तशी नागरिकांची आहे आणि आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे या सगळ्या आंदोलनाला मराठा समाजाच्या कुठेही गालबोट लागू नये याची काळजी मला वाटतं मराठा समाजाने, मराठा क्रांती मोर्चाने आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील घेतली पाहिजे. हेरंब आर्टच्या वतीने दिवाळीनिमित्त इको फ्रेंडली कंदील बाजारात विक्रीसाठी आणण्यात आले आहेत. ठाण्यातील राम मारुती रोड येथील हेरंब आर्टच्या वतीने यावर्षी देखील दिवाळीनिमित्त खास आकर्षक अशा प्रकारचे आकाशकंदील विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. अगदी 20 रुपयांपासून 2,500 रुपयांपर्यंतचे कंदील या ठिकाणी उपलब्ध असल्याचं श्री कैलास देसले यांनी सांगितलं. यावर्षी दिवाळीसाठी पारंपरिक आकाशकंदील आम्ही आणलेले आहेत. व्हरायटीमध्ये पारंपरिक जे आकाशकंदील असतात त्याच्यात 4 कोनापासून तर 8 कोनापर्यंत आहेत आणि त्याच्यामध्ये मटकीचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे बांबूचे पारंपरिक आकाशकंदील बघायला मिळतील. पारंपरिकच कंदील जास्त मागणीचे असतात आणि हे जे हेरंब आर्टने महाराष्ट्रामध्ये पारंपरिक कंदील लावून द्यायची जी पद्धत केली आहे ती सगळ्यांना म्हणजे कुठेही जावं आहे. आमचे हे पारंपरिक कंदील जिथे जाणार तिथे बनवतात आता, म्हणजे सगळ्यांना एक रोजगार आणि बिझनेस मिळाला आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.